इम्पॉर्टंट गोष्ट वाटते. कुठल्याही म्हशीला किंवा कुठल्याही गाईला कुठल्याही जनावराला कमीत कमी 50% म्हणजे 50% हा हिरवा चारा आणि 50% हा वाळला चारा हे खाऊ घालणं मस्ट आहे, गरजेचंच आहे, इम्पॉर्टंटच आहे. आपल्याला प्रॉब्लेम काय होतो स्पेशली मराठवाड्यामध्ये किंवा अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी पाऊस पडत नाही, हिरवा चारा भेटतच नाही. म्हणजे जवळजवळ 5 ते 6 महिने जनावरांना हिरवा चारा भेटतच नाही. पाऊस पडल्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर हिरवा चारा येते. कसं करायचं? त्याचं एक सिंपल सोल्युशन मी काढलं. आजूबाजूचे शेतकरी ज्यांच्याकडे चांगलं पाणी आहे त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग तुम्ही करू शकता. मी स्वतः कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केली आजूबाजूच्या शेतकऱ्यासोबत. तर हा जो चारा तुम्हाला दिसतोय, हा चारा शेतकरी पूर्ण वाढवून मोठा करतो आणि मोठा केल्यानंतर हा चारा आहे असा मी माझे लेबर लावून माझ्या मशीन्स लावून हा संपूर्ण चारा मी ₹1 किलो या रेटनं त्यांच्याकडून कातरण करून त्यांच्याकडून घेतो आणि त्यांना रिअल टाइम ह्याची प्राइस देतो. तर जो चारा तुम्ही जर बाहेरून विकत आणला, समजा तुम्ही कडबा आणला, तुम्ही